नमस्कार मित्रांनो, मी नारायण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो युनायटेड रिसर्च चॅनलच्या या यूट्यूब चॅनलवरती. उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी युनियन बजेट निमित्त एक स्पेशल सेशन होणार आहे मार्केटचं. युनियन बजेट हा स्टॉक मार्केटमध्ये एक महत्वाचा दिवस मानला जातो आणि असंही मानलं जातं की या दिवशी खूप मोठी एक मूव येते. आता तुम्ही जर का YouTubeवर गेले, तर तुम्हाला खूप साऱ्या युनियन बजेट डेच्या दिवशीच्या स्ट्रॅटेजी सापडतील आणि या दिवशी एक खूप मोठी मूव्हमेंट येते आणि खूप सारा पैसा कमवला जातो आणि त्यामुळे होतं काय, की लाईफ चेंजिंग ही अपॉर्च्युनिटी आहे आणि ती आपण मिस केली नाही पाहिजे. असं जर का तुम्हाला ऐकायचं असेल, तर असं काहीही नसतं. या सगळ्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आहे. तर युनियन बजेट डेचा आणि मार्केटच्या मूव्हमेंटचा अर्थार्थी एक संबंध नसतो. मार्केट हे त्याच्या प्रिन्सिपलनुसारच चालतं. युनियन बजेट असो की काहीही असो, न्यूज असो, व्ह्यूज असो, त्याचा आणि मार्केटचा अर्थाअर्थी संबंध नाही. हे आपण वारंवार क्लासमध्ये पाहिलेलं आहे आणि उद्या सुद्धा आपण पाहणार आहोत. युनियन बजेट असो का अजून काही असो, आपण आपल्या डिसिप्लिननुसारच ट्रेड करणार आहोत. त्यातल्या त्यात उद्या ऑप्शन्स वाल्यांसाठी एक विशेष सूचना म्हणजे उद्याची जी आय-व्ही असणार आहे. आय-व्ही हा एक खूप इम्पॉर्टंट एक फॅक्टर असतो ऑप्शनच्या प्राइसिंग मधला. तर आय-व्ही म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आणि व्होलॅटिलिटी म्हणजे जितके लोक जास्त पॅनिक असतील किंवा एक्साइटेड असतील, तर त्यामुळे काय होतं, की मार्केटमधली ॲक्टिव्हिटी वाढते आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जितकी जास्त, तितकी ऑप्शनची प्राइसही जास्त असते. त्याच्यामुळे साधारण तुम्हाला निफ्टीचा जो 120-130 ला मिळणारा जो ऑप्शन्स आहे, तो उद्या 300-350 च्या जवळपासही जाऊ शकतो. म्हणजेच उद्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करणे खूप महागाचे ठरू शकते आणि प्लस यात अजून एक डिसएडव्हांटेज असा आहे, एकतर एल-टी-पी खूप महाग असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं बजेटच्या नंतर तुम्ही जर का तो होल्ड केला, तर आय-व्ही डाऊन यायला सुरुवात होते. त्याच्यामुळं पूर्ण ऑप्शन्सची प्राइस जी आहे, ती विदाऊट मूव्हमेंट कमी-कमी व्हायला सुरुवात होते. याच्यामुळं जोही लॉस होतो, तो डबलचा लॉस होतो. त्याच्यामुळं आपण असं काही एक करणार नाही. पण जरी ज्यांना करायचंच असेल, तर त्यांच्यासाठी उद्याचं हे मार्केट एनालिसिस असणार आहे आपलं आणि एक लक्षात घ्यायचंय, की हे जे ज्यांना उद्या ट्रेड करायचं नाहीये, त्यांनी हे एनालिसिस आवर्जून पाहायचंय आणि जास्तीत जास्त ते आपल्या ब्रेनमध्ये फिट करून घ्यायचंय, की मार्केट त्याच्या नियमानुसारच चालतं. बाकी तिकडं काहीही हो, बजेट डे येवो का एटॉम बॉम्ब पडो, मार्केट केवळ आणि केवळ डिमांड आणि सप्लायनुसारच चालतं. तर चला सुरू करूया आजचं अनालिसिस. तर सर्वप्रथम मार्केटमध्ये काल आपण बघितलं होतं, की गॅप अप जर का झालं किंवा गॅप डाऊन झालं, तर आपण या ठिकाणून एक बायचा ट्रेड इनिशिएट करणार होतो आणि हे आपलं टार्गेट होतं आणि त्याच्यानुसार मार्केट या ठिकाणी ओपन झालं आणि याच ठिकाणी आपण काय केलं, की इथून इथपर्यंतचा एक बायचा ट्रेड इनिशिएट केला आणि तो सक्सेसफुली आपण त्या ठिकाणी पूर्णही केला आणि आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट मिळालं. दुसरी गोष्ट अशी झाली, की निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या तीनही गोष्टी किंवा हे सेक्टर जे आहे ते एकमेकांशी रिलेटेड असतात. याचं कारण म्हणजे त्यांचे जे अंडरलाईंग जे स्टॉक असतात ते कॉमन असल्यामुळं. मग सेम झालं काल आपण या ठिकाणी एक सेलचा ट्रेड इनिशिएट केला होता. त्यानं 1:1 टार्गेट दिलं, पण तो त्या ठिकाणी जास्त वेळ सस्टेन करू शकला नाही आणि मार्केटनं तो सप्लाय झोन ब्रेक करून टाकला. त्याच्यामुळं झालं असं, की एक चांगल्या प्रकारची मूव्हमेंट मिळाली आणि आपण जिथपर्यंत प्लॅन केलं होतं, तो एक ट्रेड सक्सेसफुली आपल्याला निफ्टीत मिळाला आणि इथून गोष्ट संपली. आता आपण काय करूया, आता या दोन्ही मार्किंगचं आपल्याला काम नसल्यामुळं आपण डिलीट करूया. कारण आता हे टेस्टेड झोन झाले आपल्यासाठी. आपल्याला याच्याशी काही देणं-घेणं नाहीये. आता आपल्याला पाहायचंय उद्याच्या बाबतीत कोणकोणत्या आहेत. तर हायर टाईम फ्रेमचा विचार करू.
सर्वात प्रथम जाऊ डे टाइम फ्रेमवरती. सर्वात प्रथम म्हणजे जर का पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी एक विकलीचा सप्लाय झोन आहे, जो म्हणजे ही रेड मार्किंग तुम्हाला दिसते या ठिकाणून 23,730 ते 24,244 या पूर्ण एरियात विकली सप्लाय झोन आहे. डे टाइम फ्रेमवरती गेलो आपण तर या ठिकाणी आपल्याला एक सप्लाय झोन या ठिकाणी पाहायला मिळतो, हा वाला. तर या ठिकाणी हा आपल्याला डेली टाइम फ्रेमवरचा एक सप्लाय झोन पाहायला मिळतो. पण या सप्लाय झोनच्या एक्झिक्युशनचा जर का विचार केला तर या ठिकाणी जवळपास कोणतंही चांगलं एक्झिक्युशन मिळत नाही आणि त्याच्यामुळं हा सप्लाय झोन निफ्टीला उद्या अडवू शकत नाही. मग आपण नेक्स्ट विचार करू. मग आता हा सप्लाय झोन तर अडवू शकत नाही, मग आपण विकली सप्लायचा विचार करू. आपण जी रेंज पाहिली, हा पूर्ण एरिया विकली सप्लाय झोनच्या अंडर येतो. आता विकलीसाठी सर्वात बेस्ट म्हणजे 125 मिनिट्सचं आपण जर का एक्झिक्युशन पाहिलं, ते या ठिकाणी दिसून येतं, पण ते टेस्टेड दिसतंय. मग 75 मिनिट्स वरती जर का गेलो तर आपल्याला या ठिकाणी एक रिव्हर्सलचा सप्लाय झोन दिसतो आणि आपण त्याला मार्क करू आणि तो राहील या पद्धतीचा. फटाफट एंट्री आणि एक्झिट मार्क करून घेऊ. तर सगळ्यात पहिले जर का मार्केट उद्या गॅपअप जर का झालं तर आपण पहिला ट्रेड इनिशिएट करू शकतो, तो म्हणजे बाईंग साईडचा. आणि आपलं टार्गेट राहील त्यावेळेस 23,986. आपली एंट्री राहील या ठिकाणी या पद्धतीचा हा ट्रेड राहील. सगळ्यात पहिले बायचा ट्रेड होईल. ज्यावेळेस इथून जर का मार्केट ह्यूज गॅपअप झालं, कुठेही उघडलं या एरियाच्या जवळपास, त्यावेळेस आपण बायचा ट्रेड करणार नाही. आपण सरळ मग या सप्लाय झोनचा वेट करू. हा सप्लाय झोन खूप पॉवरफुल एक विकलीचा ट्रेड आहे. त्याच्यामुळं इथं जे आपल्याला टार्गेट घ्यायचंय ते कमीत कमी 1:5, 1:6 किंवा त्याच्या पुढचं घ्यायचंय. त्याच्यामुळं जर का या एरियाच्या जवळपास जर का ओपनिंग ह्यूज गॅप अप होऊन झाली तर आपण कुठलाही ट्रेड इनिशिएट करणार नाही. मग ज्या वेळेस आपल्या लेवलमध्ये मार्केट येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करू. उद्या होऊ असं शकतं की गॅप डाऊन ओपन जर का झालं, हे झालं आपलं गॅपअप. गॅप डाऊन ओपन कधी झालं तर या ठिकाणी आपली एक लेवल आहे, ती लेवल पण या ठिकाणी पाहून घेऊ आणि याचं एक्झिक्युशन पण पाहून घेऊ. तर आता पहा, जर का गॅपअप झालं या कुठेही जवळपास तर आपलं वरचं टार्गेट राहील 23,986. आणि गॅपडाऊन ओपनिंग जर का झाली तर त्यावेळेस या ठिकाणी आपण एक बायचा ट्रेड इनिशिएट करू. त्याही वेळेस टार्गेट हेच राहील, किंवा जर का काही चेंजेस झाले तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केल्या जाईल. जर का गॅप डाऊन होऊन खाली आलं किंवा कुठल्याही कारणास्तव जर का खाली आलं तर आपली एंट्री राहील 23,195. आणि आपला स्टॉप लॉस जो राहील तो 23,124 या दरम्यानचा. म्हणजे उद्या दिवसभरासाठी किंवा बजेट डे स्पेशल पूर्ण जर का एक रेंज काढली निफ्टीसाठी तर ती निघून येते 23,124 ते 24,160. हा एवढा 900, जवळपास 800-900 पॉईंटचा एरिया याच्यासाठी राहील. लेवल फटाफट मार्क करून घ्यायचे आहेत आणि उद्या या दोन कंडिशन मध्येच या ठिकाणी ट्रेड करायचा आहे. नेक्स्ट ट्रेड पाहू आपण निफ्टी बँकेचा. तर निफ्टी बँकेचा काल सांगितल्याप्रमाणे हा एक आपण सप्लाय झोन मार्क करून ठेवला होता.
पण आपण सांगितलं होतं की निफ्टी बँकेचा हा सप्लाय झोन एवढा चांगला नाही, त्याच्यामुळं हा कितपत काम करेल हे काही सांगता येत नव्हतं. तर आपण ठरवलं होतं की ज्या वेळेस जर का गॅप डाऊन झालं तर आपण इथपर्यंतचा एक बायचा ट्रेड इनिशिएट करू आणि या लेवलमध्ये जेव्हा येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करू. आज मार्केटची ओपनिंग झाली या ठिकाणी आणि सरळ खाली गेलं मार्केट. इथल्या नियरेस्ट डिमांड झोन मधून प्राइस सरळ वरती गेली आणि ती आपल्या या टार्गेट पर्यंत आली. म्हणजेच आपला एक ट्रेड या ठिकाणी सक्सेसफुल झाला आणि दुसरा ट्रेड या ठिकाणी आपला झाला नाही. आता उद्याची जर का गोष्ट केली तर परत आपण एकदा हायर टाइम फ्रेमचा एक लुक घेऊ. तर हायर टाइम फ्रेम मध्ये जर का पाहिलं तर वीकली सप्लाय झोन या ठिकाणी येतो. तो अजून बराच दूर आहे. त्याच्या दरम्यान या ठिकाणी 50,600च्या जवळपास 20 EMA येतो, जो की खूप पॉवरफुल असतो. आणि त्याच्यामध्ये जर का पाहिलं तर हा एक सप्लाय झोन जो येतो या ठिकाणी टेस्टेड सप्लाय झोन दिसतो. आणखी लोअर टाइम फ्रेमवरती गेलं तर आपल्याला या ठिकाणी एक 4 आवर मध्ये एक सप्लाय झोन दिसला, जो की 240 मिनिटावर आहे. आणि उद्याच करता आपलं टार्गेट हेच राहणार आहे. फटाफट याचं एक्झिक्युशन पाहून घेऊ. आणि एक्झिक्युशन आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला निफ्टी बँकेच्या लोअर आणि हायर जे ते सापडलेलं आहे. आता या सप्लाय झोनचं काम झालेलं आहे, आपण तो काढून टाकू. आता सगळ्यात पहिली कंडिशन, उद्या जर का गॅपअप झालं तर आपण या ठिकाणून इथपर्यंतचा एक बायचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. फटाफट एंट्री आणि स्टॉप लॉस मार्क करून ठेवू. तर एंट्री आहे 50,159. आपण राऊंड फिगर मध्ये 160 करू आणि 50,264 वरती राहील आपला स्टॉप लॉस. म्हणजे जर का नॉर्मल गॅपडाऊन झालं इथं कुठं वगैरे तर आपण बायचा ट्रेड इनिशिएट करणार या लेवल पर्यंत. आणि आपण टार्गेट जे ठेवायचंय ते 1:4 1:5 मिनिमम ठेवायचंय. आता गॅपडाऊनच्या कंडिशन मध्ये जर का झालं तर इथे कुठलीही चांगली लेवल नाहीये. त्याच्यामुळं आपण उद्या बँक निफ्टी जर का गॅप डाऊन झाली तर या ठिकाणी कुठलीही रिस्क घेणार नाही. आपण मग ती सोडून देऊ. तर या ठिकाणी एकच ट्रेड निघून येतो, म्हणजे दोन निघून येतात. एक या ठिकाणी इथून इथपर्यंतचा बायचा आणि तिथून खाली सेलचा. आता पाहूया फिन निफ्टी. फिन निफ्टीचा जर का विचार केला तर आपण काल जसं प्लॅन केलं होतं की जसं गॅप डाऊन जर का झालं तर आपण या टार्गेट पर्यंतचा एक बायचा ट्रेड इनिशिएट करणार आहे. आणि आपल्या रेंजमध्ये आल्यावर आपण या ठिकाणी सेलचा ट्रेड इनिशिएट करणार आहे. आणि एक्झॅक्ट पिन पॉइंट प्रिसिजन नुसार ज्या आपल्या आपण मार्क केलेल्या लेवल वरूनच या ठिकाणी एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि पॉइंट्सचा जर का विचार केला तर जवळपास 175 पॉइंट्स या ठिकाणी एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेस मार्केट पुन्हा एका डिमांड झोन मध्ये आलं आणि फुल रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आता उद्यासाठी हा सप्लाय झोन या ठिकाणी संपलेला आहे. आपण आता वरचं टार्गेट आणि खालचे टार्गेट आपण बघणार आहोत. यासाठी आपण जाऊ डेली टाइम फ्रेमवरती. डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला या ठिकाणी हा डेलीचा सप्लाय झोन पाहायला मिळतोय या पद्धतीनं. फटाफट एक्झिक्युशन पाहून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला इथंच एक एक्झिक्युशन पाहायला मिळालेलं आहे. तर फटाफट चला मार्क करून घेऊ. इथं झाली आपली एंट्री 23,374 किंवा 375. आणि स्टॉप लॉस राहील आपला 23,424 वरती. आता परत सेम प्लॅनिंग आपल्याला इथं करायची आहे.
या जवळपास एरियात जर का ओपनिंग झाली गॅपअप, तर आपण इथून इथपर्यंतच एक रॅली एन्जॉय करू शकतो. इथून इथपर्यंत एक बायचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. आणि जेव्हा या लेवलवर मार्केट येईल त्या ठिकाणी आपण शॉर्टचा ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करणार आहोत. गॅप डाऊन जर का झालं तर या ठिकाणी सुद्धा कोणतीही चांगली लेवल नसल्यामुळं आपण या ठिकाणी कोणतीही अननेसेसरी रिस्क घेणार नाही. कारण प्रीमियम हा आहे आणि या ठिकाणी आपल्याला रिस्क आहे. त्याच्यामुळं सरळ एकच प्लॅनिंग ठेवायची आहे. जर का या ठिकाणी खूप जास्त गॅप डाऊन ओपनिंग झालं तर आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. जर का नॉर्मल फ्लॅट थोडं गॅपअप ओपन झालं तर आपण इथून इथपर्यंतचा ट्रेड इनिशिएट करणार आहोत आणि त्याच्यानंतर इथून इतका शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करणार आहे. ओके. तर आणि आता हे झालं आपलं अनालिसिस. पण आता जी महत्वाची शक्यता मला जी वाटते ती म्हणजेच मार्केट उद्या कुठेही जाणार नाही, ना खाली ना वर. मार्केट एका क्लोज रेंज मध्ये चालेल आणि दिवसभर सगळ्यांना बोर करेल आणि सगळेजण केवळ मूवची वाट पाहत बसतील. असं घडण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस मला तरी आता वाटत आहेत. आणि म्हणजे होईल असं की एकतर गॅप अप किंवा गॅप डाऊन होईल आणि मार्केट एका क्लोज रेंजमध्ये फक्त हे खेळत राहील. त्याच्यामुळं अशा कंडिशनमध्ये तर मुळीच ते पाहण्यातही अर्थ नाहीये. कारण की तुमचे प्रीमियम इतके हाय आहेत की तुमच्या मुवमेंटपेक्षा तिथं जसजसा आय व्ही कमी होईल तसतशी ऑप्शनची प्राइस कमी होत राहील आणि जे सेलर आहे त्यांना खूप चांगला प्रॉफिट या ठिकाणी पाहायला मिळेल. तर जर का शक्य झालं तर उद्या बाईंग ऐवजी डायरेक्ट ज्या रेंज दिलेले आहे त्याच्या बाहेरचे कॉल आणि पुट सेल करून द्या आणि पीस ऑफ माइंडनं पैसा कमवा. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मित्रांनो, सर्वप्रथम एवढंच सांगतो की बजेट डे किंवा इतर इव्हेंट जे असतात हे असतात ऑप्शन सेलरचे दिवस आणि ऑप्शन सेलर असतात मेनली इन्स्टिट्यूशन्स. त्याच्यामुळं इथं तुम्हाला फक्त ट्रॅप करण्याचा पूर्ण पूर्ण एक कार्यक्रम चालत असतो. म्हणून कोणत्याही बजेट स्ट्रॅटेजीला बळी पडू नका आणि कोणताही विशेष असं काही करू नका. एक कॉल बाय करायचा आणि एक पुट बाय करायचा आणि ते करायचं असं कोणतंही रिकामं काम करू नका. सरळ आपण जे शिकलो त्याच्यावरच कायम राहा. बजेट डे म्हणजे कोणताच स्पेशल डे नसतो. सेम मार्केट चालणारे, सेम आपण दिलेल्या लेवलवरच मार्केट वर्क करणारे. त्याच्यामुळं कोणीही कुठलंही हे करू नका. बिलकुल आपलं डिसिप्लिन पाळायचं आहे आणि शक्यतो जर का नाही केलं ट्रेडिंग तर बेस्ट आहे. एज्युकेशन पर्पज फक्त लेवल पाहत राहा आणि मार्केट एन्जॉय करा. आणि जे तुम्हाला उद्या सांगतील त्यांना हा व्हिडिओ दाखवा की याच पद्धतीनं मार्केट वर्क होतं का नाही. तर चला भेटूया पुन्हा एका वीकली अनालिसिस नुसार. आता आपण एक काम करू. संडेला एक वीकली अनालिसिसचा एक स्पेशल व्हिडिओ येईल ज्यामध्ये येणाऱ्या काळातल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देण्यात येतील आणि सोबत सोबत आपण पूर्ण वीक साठी इंडेक्सची जी काय एक मुवमेंट असू शकते ती सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यामुळं ट्रेड वेल, ट्रेड सेफ आणि हॅपी ट्रेडिंग. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.